Hello students, today we'll discuss the next part of solid states. In last part we have discussed is definition of solid, characteristics of solid, later on types of solids, in that crystalline solids, amorphous solids, later on difference between them, correct ना? ठीक है, then anisotropy, isotropy, okay. Also we have mentioned classification of crystalline solids into 4 types, that is molecular solids, ionic solids, metallic solids and covalent solids. In that we'll start first, that is molecular solids. ठीक है ना, molecular solids start करूया. ओके बघा, molecular solids मध्ये constituent particles काय असतात? What are the constituent particles? Constituent म्हणजे ओके ज्या कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सनं तो बनलेला आहे, ज्या मॉलिक्युल्सनं बनलेला आहे, ज्या ॲटम्सनं बनलेला आहे, लक्षात येते ना? ओके, त्याला कॉन्स्टिट्युएंट म्हणायचं. आता इथं मॉलिक्युलर म्हणलंय ना, ओके, म्हणून कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय असणार आहेत त्याच्यामध्ये? डेफिनेटली मॉलिक्युल्स. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर मॉलिक्युल्स. ठीक आहे ना? ओके, मॉलिक्युल्सनं बनलेला सॉलिड आहे हा, म्हणजे छोटे छोटे जे पार्टिकल्स असणार आहेत त्याच्यामध्ये ते कोण आहेत? मॉलिक्युल्स आहेत. फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स काय असू शकतात त्याच्यामध्ये? फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन शॉर्ट लिहितो मी, ठीक आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, कुठले फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स असू शकतात? एक लंडन फोर्सेस, लंडन फोर्सेस, ठीक आहे ना? लंडन फोर्सेस असू शकतात, किंवा त्यालाच काय म्हणू शकतो आपण? डिस्पर्शन फोर्सेस. लंडन फोर्सेस और डिस्पर्शन फोर्सेस असू शकतात. ओके, दुसरा काय असू शकतो? यस, डायपोल 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 फोर्सेस. ठीक आहे. आणि थर्ड वन हायड्रोजन बॉन्डिंग पण असू शकते. हायड्रोजन ओके इज बॉन्डिंग. लक्षात येते? ठीक आहे. लंडन फोर्सेस असू शकतात, डिस्पर्शन फोर्स डायपोल डायपोल फोर्सेस असू शकतात, किंवा हायड्रोजन बॉन्डिंग असू शकते त्याच्यामध्ये. ऑन द बेसिस ऑफ फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स, ओके, दे आर अगेन क्लासिफाईड इनटू ओके हाऊ मेनी टाइप्स? 3 टाइप्स. they are further classified into 3 types. 3 types. करेक्ट. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. ठीक आहे. नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स म्हटल्यानंतर ओके तुम्हाला लक्षात आलं असणार आहे त्याच्यामध्ये लंडन फोर्सेस किंवा डिस्पर्शन फोर्सेसच असतात. दुसरे कुठले फोर्सेस असतात का? नाही. मग फर्स्ट ऑफ ऑल कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स इन इट. ठीक आहे ना? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर. ठीक आहे. आता कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कुठले असू शकतात? एक तर नोबल गॅसेस असू शकतात, नोबल गॅसेस, मोनोएटॉमिक गॅसेस असतात हे. ओके, और नॉन पोलार मॉलिक्युल्स. ठीक आहे. नोबल गॅसेस काय घेतलं? कारण काय, ते ऑलरेडी कसे असतात? मोनोएटॉमिक असतात, नॉन पोलर असतात, त्याच्यामध्ये कुठली बॉन्डिंग नसते, आणि त्याच्यामध्ये ऑलवेज कुठले फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स असतात? डिस्पर्शन फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स असतात. लक्षात येते ना? ओके, येस. मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन खाली लिहूया आपण. कुठल्या टाईपचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो याच्यामध्ये? ठीक आहे ना? नॉन पोलर सॉलिडमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कुठल्या टाईपचा? तर डेफिनेटली लंडन फोर्सेस और डिस्पर्शन फोर्सेस. लंडन फोर्सेस और डिस्पर्शन फोर्सेस. लक्षात आलं? हे विचारू शकतात तुम्हाला इन नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड्स विच टाइप ऑफ ओके इंटरॅक्शन प्रेझेंट. तर काय, लंडन फोर्सेस और डिस्पर्शन फोर्सेस आपण स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये स्टडी केलेलं आहे ऑलरेडी. आलं लक्षात? फॉर एक्झाम्पल काय सांगू शकता एक्झाम्पल्समध्ये तुम्ही? ओके, सॉलिड हेलियम, सॉलिड ओके एस हेलियम,
सॉलिड स्टेटमध्ये कुठल्याही कंडिशनला तो सॉलिड स्टेटमध्ये असला पाहिजे. कंडिशन चेंज करून त्याला सॉलिड स्टेटमध्ये घ्यायचं आहे बाळांनो. इथं आलं का लक्षात? तुम्ही विचार कराल मग की बाबा हेलियम सर गॅस असतो, मग तो सॉलिड कसा काय? लक्षात येते ना? ओके बाळांनो, तिथे कंडिशन चेंज करायचे आहेत आपल्याला. कंडिशन चेंज करून आपल्याला ते सॉलिड स्टेटमध्ये स्टडी करायचं आहे. मग तुम्हाला नोन आहे लो टेम्परेचर असेल, बरोबर आहे ना? ओके येस. किंवा त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं, लिक्विडमध्ये जातो, लिक्विडमधून परत सॉलिडमध्ये, ह्या कंडिशन चेंज करून त्याला सॉलिडमध्ये घ्यायचं आहे आणि मग तो सॉलिड स्टेटमध्ये स्टडी करायचा आहे. अंडरस्टूड? ठीक आहे. लेटर ऑन सॉलिड अर्गॉन सांगू शकतो ना, सॉलिड अर्गॉन, करेक्ट. नेक्स्ट सॉलिड हायड्रोजन. बघा सॉलिड हायड्रोजन होईल पुढे क्लिअर तुम्हाला, हे डोंट वरी. हायड्रोजन सॉलिड स्टेटमध्ये घ्यायचं आहे तुम्हाला. ओके. सॉलिड कार्बन डायऑक्साईड, सॉलिड कार्बन डायऑक्साईड, त्याला ड्राय आईस म्हणतो आपण, कार्बन डायऑक्साईड. ओके. त्याच्यानंतर आयोडीन, आयोडीन सॉलिडमध्येच असतो, नोन आहे तुम्हाला, एक्सेट्रा. दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ ओके येस नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड्स. ठीक आहे. सॉलिड हेलियम बघा किती सिस्टमॅटिक एक्झाम्पल्स दिलेत तुम्हाला मी. ठीक आहे. सॉलिड अर्गॉन, सॉलिड हायड्रोजन, सॉलिड कार्बन डायऑक्साईड, आयोडीन. आता मला सांगा हेलियम घेतलेला आहे, हेलियम नॉन पोलर आहे ऑलरेडी, अर्गॉन नॉन पोलर आहे, पोलॅरिटी आहे का त्याच्यामध्ये? नाही आहे. सॉलिड हायड्रोजन, हायड्रोजन म्हटलं की काय? येस इट इज अगेन नॉन पोलर बॉन्ड. ठीक आहे ना? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स काय? 0 आहे त्याच्यामध्ये. कार्बन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड कसं आहे? नॉन पोलर आहे. विचारलं जातं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना? तिथं एक्झाम्पल्स खूप खूप महत्त्वाचे असणार आहेत ह्या. येस कशामध्ये? क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये. येते लक्षात? आयोडीन, आय दोन्ही एकच आहेत ना? ओके. त्याच्यामुळे काय डायपोल मोमेंट जो असतो ना ह्या केसेसमध्ये 0 डायपोल मोमेंट असतो. समजलं ना? म्यू इज इक्वल टू वॉट? 0 इन दिस केस. क्लिअर? ओके. कॅरेक्टरिस्टिक्स बघूया कोणासाठी? नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिडसाठी. व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. एकत्र करा कॅरेक्टरिस्टिक्स सगळे. तुम्ही नंतर टेबल सुद्धा करू शकताय. ठीक आहे ना? कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे. ठीक आहे. दे आर जनरली सॉफ्ट, दे आर जनरली सॉफ्ट, ठीक आहे. जनरली वर्ड आला की ओके तिथे एक्सेप्शन्स असतात. ठीक आहे. दे आर जनरली सॉफ्ट. नेक्स्ट दे हॅव, बघा नॉन पोलर आहेत ते, त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप कमी आहे. करेक्ट. दे आर सॉरी दे हॅव लो मेल्टिंग पॉइंट, लो मेल्टिंग पॉइंट, अंडरलाइन करत चला असं, मेल्टिंग पॉइंट्स. अँड युजली इन लिक्विड्स, अँड युजली खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, युजली इन liquid or gaseous state. At room temperature. At room temperature and pressure. IMP. बघा they have low melting point. मेल्टिंग पॉइंट कसा आहे? लो आहे का? इंटर मॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स वीक आहेत. युजली इन लिक्विड स्टेट, आता इथं मेन्शन केलेलं आहे, किंवा गॅसेस स्टेटमध्ये. ॲट वॉट? रूम टेम्परेचर. नोन आहे तुम्हाला. हायड्रोजन जो आहे तो कुठल्या स्टेटमध्ये असतो? गॅसेस स्टेटमध्ये असतो, रूम टेम्परेचरला. ओके येस. त्याच्यानंतर हे जे आहेत सगळे गॅसेस स्टेटमध्ये राहतात. आयोडीन फक्त सॉलिड स्टेटमध्ये राहतो. कार्बन डायऑक्साईड सुद्धा काय नॉर्मल टेम्परेचरला गॅसेस स्टेटमध्ये राहतो. समजलं ना? ओके. कंडिशन चेंज करावं लागतात to convert it into the solid state. Understood? Second point चला. Third point आहे. Yes. Third, very important again. They are okay, yes, they are non-conductors of electricity.
लक्षात येते? ठीक आहे. दे आर नॉन कंडक्टर्स किंवा काय बॅड कंडक्टर्स म्हणू शकताय. बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. का बॅड कंडक्टर? बिकॉज इन ब्रॅकेट लिहा, बिकॉज दे कन्सिस्ट ऑफ न्यूट्रल molecules, okay, in solid as well as in dissolved state. खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. ओके, ते कशात बॅड कंडक्टर्स आहेत, नॉन कंडक्टर्स आहेत. का नॉन कंडक्टर्स आहेत? कारण काय, त्याचे मॉलिक्युल्स कसे आहेत, न्यूट्रल आहेत. जरी तुम्ही वॉटरमध्ये ॲड केलं बळणं, ठीक आहे ना, ओके, तरी ते काय राहतात, मॉलिक्युलच्या फॉर्ममध्येच राहतात. समजलं? ओके, त्याचं आयनमध्ये कन्व्हर्जन होत नाही. गुड कंडक्टर्स, ओके, साठी काय रिक्वायरमेंट काय आहे, आयन्स असले पाहिजे, तिथे इलेक्ट्रोलाइट असला पाहिजे, तर तो गुड कंडक्टर असतो. समजलं ना हे? ठीक आहे. सो दे आर बॅड कंडक्टर्स बिकॉज देर आर नो फ्री आयन्स. मॉलिक्युल्समध्ये राहतात, ते न्यूट्रल स्टेटमध्ये राहतात. क्लिअर? नेक्स्ट पॉइंट बघा. दे आर होलाटाईल. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ठीक आहे. अँड हॅव लो एन्थॅल्पीज ऑफ वेपरायझेशन. लो एन्थॅल्पीज ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे, समजलं पाहिजे. बाळांनो, हा थेरॉटिकल कंटेंट आहे, पूर्ण खूप केअरफुली हँडल करायचं आहे तुम्हाला. दे आर होलाटाईल. होलाटाईल म्हणजे काय, इव्हॅपरेट होतात इझिली. लक्षात येतं आहे? ओके, येस. एखाद्या युटेन्साईलमध्ये जर ठेवलं तुम्ही ते सॉलिड्स, ओके, तर ते काय होतात, इव्हॅपरेट होतात. म्हणून होलाटाईल म्हणले. का? वीक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स आहेत. वीक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जर असतील तर होलाटाईल होतात. ते होलाटाईल असतात, इव्हॅपरेट होतात. ओके, किंवा काय म्हटलं, लो एन्थॅल्पीज ऑफ वेपरायझेशन. वेपराइज करण्यासाठी, ओके, येस, रिक्वायरमेंट एनर्जी जी आहे ती खूप कमी प्रमाणात लागते. आलं लक्षात? म्हणून काय म्हणलं, लो एन्थॅल्पीज ऑफ वेपरायझेशन. अंडरस्टूड? ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. नॉन पोलार मॉलिक्युलर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय आहेत, नोबल गॅसेस और नॉन पोलार मॉलिक्युल्स. फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय, लंडन फोर्सेस और डिस्पर्शन फोर्सेस. करेक्ट ना? ओके, काही एक्झाम्पल्स दिलं ज्याच्यामध्ये पोलॅरिटी काय आहे, 0 आहे. नॉन पोलार मॉलिक्युल्स आहेत ते. नेक्स्ट, कॅरेक्टरिस्टिक्स. दे आर जनरली वॉट, सॉफ्ट. मेल्टिंग पॉईंट कसा आहे, लो आहे. युजली कुठल्या स्टेटमध्ये एक्झिस्ट राहतात, लिक्विड किंवा गॅसेस स्टेटमध्ये. ठीक आहे ना, ॲट रूम टेम्परेचर अँड प्रेशर. दे आर नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. का? बिकॉज देर आर नो आयन्स. फ्री आयन्स नाहीत त्याच्यामध्ये, न्यूट्रल मॉलिक्युल्स आहेत. करेक्ट. दे आर होलाटाईल. होलाटाईल का? कारण देर इज अ वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. इव्हॅपरेट करण्यासाठी एन्थॅल्पी खूप कमी लागते, इझिली इव्हॅपरेट होतात ते. लक्षात? म्हणून लो एन्थॅल्पीज ऑफ वेपरायझेशन म्हणलं. हे काय कॅरेक्टरिस्टिक्स होते रिगार्डिंग द नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. नाव द नेक्स्ट टाईप इज पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. सेकंड टाईप त्याच्यामधलाच, पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. लक्षात आलं असणार तुमच्या. आता नॉन पोलार जर, येस, नॉन पोलारमध्ये डिस्पर्शन फोर्सेस असतील तर पोलारमध्ये काय राहणार आहेत, समजलं तुम्हाला आता? ठीक आहे ना. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय असतील, व्हॉट आर द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, ओके, येस, इन दीज सॉलिड्स, पोलार मॉलिक्युल्स. constituent particles are polar molecules. पोलार मॉलिक्युल्स म्हटले की फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज डायपोल 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 डायपोल. ठीक आहे ना. ओके, फोर्सेस किंवा त्याला इंटरॅक्शन्स म्हणतात, डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स. हे तर लक्षात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल काय सांगू शकता तुम्ही, HCl सांगू शकता. HCl पोलार आहे, बरोबर आहे ना. ओके, का HCl त्याच्यामध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स आहे, त्याच्यामुळे पोलॅरिटी जनरेट होते. डायपोल मुवमेंटमध्ये स्टडी केला आपण हे, करेक्ट ना. SO2
SO2 कसा आहे, बेंड शेप्ड आहे, म्हणून काय परत तिथं डायपोल मुवमेंट काय आहे, ह्या केसमध्ये सुद्धा नॉन झिरो डायपोल मुवमेंट आहे. इट मीन्स इट इज अ पोलार अगेन. NH3 पोलार आहे, लक्षात येते ना. ओके, NH3 सुद्धा कसा पोलार आहे, एक्सेट्रा. असे नंबर ऑफ घेऊ शकता तुम्ही, समजलं ना. ओके, दे आर हेल्ड टुगेदर बाय डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स म्हणू शकता किंवा डायपोल डायपोल फोर्सेस म्हणू शकता. कॅरेक्टरिस्टिक्स, काय कॅरेक्टरिस्टिक्स असू शकतात पोलार मॉलिक्युलर सॉलिडसाठी. सिस्टमॅटिक लिहा बाळांनो सगळे हे. ओके, पाठ करावं लागतात बऱ्याच गोष्टी इथं तुम्हाला. ओके, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, दे आर सॉफ्ट. ते सुद्धा कशात सॉफ्ट असतात, पण ॲज कम्पेअर टू ओके नॉन पोलार थोडेसे हार्ड असू शकतात. ठीक आहे ना. ओके, कारण काय डायपोल डायपोल इंटरॅक्शन लंडन फोर्सेसपेक्षा कसं आहे, स्ट्रॉंगर आहे. ओरली जे काही सांगितलेल्या गोष्टी असतात ते लिहून ठेवता आलं पाहिजे. ओके, दे आर सॉफ्ट, लक्षात येते. ठीक आहे. नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, नॉन कंडक्टर म्हणजे बॅड कंडक्टर्स, नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. का, बिकॉज देर आर नो फ्री आयन्स. फ्री आयन्स आहेत का त्याच्यामध्ये, नाही. ठीक आहे. सेकंड, दे हॅव लो मेल्टिंग पॉइंट्स and boiling points. Okay, but as compared to non-polar molecular solids, ठीक आहे ना. ओके, असंच लिहा, लिहिते वेळेस असं लिहू शकता तुम्ही. पुढे हाय लिहिण्यापेक्षा बिफोर हाय लिहा. ठीक आहे. बट हायर ॲज कम्पेअर टू असं लिहूया. ठीक आहे. दे हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट बट हायर दॅन non-polar molecular solids. हायर दॅन नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. थोडंसं स्टेटमेंट सिस्टमॅटिक करून दिलं तुम्हाला, आलं लक्षात. थर्ड, दे आर ओके. आता बघा, हे सुद्धा सॉलिड जे आहेत ते रूम टेम्परेचरला कुठल्या स्टेटमध्ये असतात. ठीक आहे ना. ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलं पाहिजे, लक्षात येते ना. ओके, येस. पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स हे सुद्धा रूम टेम्परेचरला आणि प्रेशरला कुठं राहतात, गॅसेस किंवा लिक्विडमध्ये राहतात. ठीक आहे. एक्झिस्ट इन गॅसेस और लिक्विड स्टेट at room temperature. Exists in gases or liquid state at room temperature. समजते ना. तुम्हाला कंडिशन चेंज करावं लागतील सॉलिड मध्ये नेण्यासाठी. नेक्स्ट, दे हॅव हायर एन्थॅल्पीज of vaporization than किंवा they have higher enthalpies of vaporization than non-polar molecular solids. समजलं ना हे. ओके, ब्रॅकेट द्यायची गरज नाही, लक्षात आलं हे बळा ना. ओके, खूप इझी आहे. परत एकदा बघा, पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स तुम्ही कम्पेअर करून करा सगळ्या गोष्टी ह्या. ठीक आहे ना. ओके, टेबल बनवू शकता तुम्ही.
कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय आहेत, पोलार मॉलिक्युल्स. फोर्स ऑफ अट्रॅक्शन, डायपोल डायपोल फोर्सेस और इंटरॅक्शन्स, हे सगळे पोलार मॉलिक्युल्स आहेत जिथे डायपोल मुवमेंट काय आहे, नॉन झिरो आहे. कॅरेक्टरिस्टिक्स सॉफ्ट आहेत, नॉन कंडक्टर्स आहेत, बरोबर ना, का फ्री आयन नाही तिथं सुद्धा. ओके, जरी मॉलिक्युल्स असले तर ते फ्री आयन्स फॉर्म करत नाहीत. करेक्ट. लो मेल्टिंग पॉईंट आहे, बॉइलिंग पॉईंट आहे ॲज कम्पेअर टू ओके नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स हायर आहे. का, इंटरॅक्शन हायर आहे केसमध्ये. रूम टेम्परेचरला आणि प्रेशरला कुठं एक्झिस्ट असतात, गॅसेस स्टेटमध्ये किंवा लिक्विड स्टेटमध्ये. हायर एन्थॅल्पीज ऑफ ओके वेपरायझेशन आहेत ॲज कम्पेअर टू नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड्स. करेक्ट. म्हणजे ह्या गोष्टी वाढत जातात इन केस ऑफ. आता बघा हायड्रोजन बॉन्डिंग त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग असते. करेक्ट ना. ओके, मग थर्डसाठी आपण असं करू शकतो, ओके हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्स. हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड्स. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय असतात, पार्टिकल्स ओके molecules in which hydrogen H is bonded to more electronegative atom like nitrogen, oxygen, fluorine, etc. समजते. हायड्रोजन बॉन्डिंग ओके मॉलिक्युलर सॉलिडमध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय असतात तर काय मॉलिक्युल्स ओके इन विच हायड्रोजन इज बॉन्डेड टू मोर ओके इज इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. येते लक्षात. हायड्रोजन असला पाहिजे त्याच्यामध्ये. क्लिअर. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल HF असू शकतो, H2O असू शकतो, NH3 असू शकतो. समजतंय ना. ओके, कुठला सॉलिड आहे हा, हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिड आहे. त्याच्यामध्ये काय आहे, हायड्रोजन बॉन्ड आहे. समजलं हे. ठीक आहे. लक्षात येते बळानं. हे हायड्रोजन बॉन्डेड मॉलिक्युलर सॉलिडला तुम्ही पोलार मॉलिक्युलर सॉलिड पण म्हणू शकता. पण काय हे एक स्पेशल कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड फॉर्म होऊ शकतो. ठीक आहे ना. polar molecular solids are not hydrogen bonded molecular solids, but all hydrogen bonded molecular solids can be okay polar molecular solids. Understood. ठीक आहे ना. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघूया त्याचे. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय आहे लक्षात आलं तुमच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन. येस, व्हॉट इज दॅट, हायड्रोजन बॉन्डिंग. फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग. स्ट्रॉंग असते एज कम्पेअर टू दी ओके. मग तुम्ही तुमच्या आता लक्षात आलं असणार की बाबा बॉन्डिंग जर स्ट्रॉंग असेल ओके जरी ते सॉफ्ट असले पण मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट वाढत जातो ड्यू टू दी स्ट्रॉंग इंटरॅक्शन. आलं लक्षात हे. ओके, दे आर जनरली होलाटाईल लिक्विड्स. ठीक आहे. लिक्विड्स होलाटाईल आहेत पण काय लेस होलाटाईल ॲज कम्पेअर टू दी अदर. समजतंय. असं लिहू शकतो तुम्ही. दे आर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून लिहा. दे आर ओके जनरली volatile liquids but less volatile than above 2. समजलं ना. ओके, का, बिकॉज ऑफ स्ट्रॉंग बॉन्डिंग. आलं लक्षात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट होलाटाईल लिक्विड्स म्हणले रूम टेम्परेचरला राहतात. ठीक आहे ना. ओके, IMP आहे हे. ओके, कंडिशन चेंज करून होलाटाईल लिक्विड्स म्हणले त्याला. करेक्ट. दे आर सॉफ्ट सॉलिड्स. कशा आहेत ते परत, सॉफ्ट आहेत. क्लिअर आहे. अंडर रूम टेम्परेचर ओके अँड नॉर्मल प्रेशर. कंडिशन जर चेंज केलं तुम्ही ओके तर हे कुठं आहे रूम टेम्परेचरला RT येईल ना.
रूम टेम्परेचर, प्रेशर, तिथं काय असणार चेंज, पण सॉलिड म्हटलं की कंडिशन चेंज राहतात, समजते का? ओके, H2O कसा असतो, लिक्विड असतो ना रूम टेम्परेचरला, नोन आहे तुम्हाला. NH3 काय असतो रूम टेम्परेचरला, गॅस असतो. HF काय असतो, ओके लिक्विड असतो. क्लिअर आहे हे? ठीक आहे. कंडिशन चेंज, ओके तुम्हाला इथं कन्फ्युजन होत असणार सर हे सॉलिड कसे काय, तुम्हाला बाळांनो कंडिशन चेंज करावं लागतात, कंडिशन चेंज करावं लागतात. अंडरस्टूड? ओके, आता हे परत परत रिपीट केलं मी, इथं क्वेश्चन अराईज व्हायला नको आहे. त्याला कंडिशन चेंज करून सॉलिडमध्ये कन्वर्ट केलं जातं, समजलं? ठीक आहे. नेक्स्ट, हे सुद्धा कसे आहेत, सॉफ्टच आहेत. ओके, दे आर नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. बघा मॉलिक्युलर सॉलिड्स हे कसे आहेत, बॅड कंडक्टर्सच आहेत सगळे, ठीक आहे ना? ओके, नॉन कंडक्टर्स ऑफ ओके इलेक्ट्रिसिटी, कंडक्टच करू शकत नाहीत इलेक्ट्रिसिटी. क्लिअर? नेक्स्ट जाऊया आपण. परत रिझन समजलं तुम्हाला आता? ओके, काय रिझन असू शकतंय? बिकॉज देर इज नो फ्री आयन. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट, काय सांगू शकता मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंटसाठी? थर्ड पॉईंट आहे ना, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ओके आर हायर दॅन अबोव 2. मी अबोव 2 लिहितो, ठीक आहे ना, म्हणजे तुमच्या लक्षात येईल इझिली. तर दोन्हीपेक्षा कसं आहे, मेल्टिंग पॉईंट ओके आणि बॉइलिंग पॉईंट हायर आहे. का? कारण काय, हायड्रोजन बॉन्डिंग is stronger than, समजलं ना? ओके, एस डायपोल इंटरॅक्शन. लक्षात आलं पुढचं तुम्हाला? तर डायपोल इंटरॅक्शनपेक्षा जरी हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असेल तर डिस्पर्शन फोर्सेसपेक्षा पण कशी असते ती स्ट्रॉंगर असणार आहे. ठीक आहे, हायड्रोजन बॉन्ड स्ट्रॉंगर आहे ॲज कम्पेअर टू दी ओके डायपोल इंटरॅक्शन किंवा फोर्सेस. ठीक आहे, देन डिस्पर्शन फोर्सेस. लक्षात ठेवा, डिस्पर्शन म्हणा किंवा लंडन फोर्सेस म्हणा. हे होतं रिगार्डिंग मॉलिक्युलर सॉलिड्स. खूप महत्त्वाचा पॉईंट डिस्कस केला आपण. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. क्लिअर? ठीक आहे. नेक्स्ट वन, आयोनिक सॉलिड्स. हेडिंग द्या, दॅट इज आयोनिक सॉलिड्स. आयोनिक असा वर्ड यूज केलेला आहे, याचा अर्थ तिथं आयन्स असणार आहेत. मग कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय होतील या केसमध्ये? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर अपोजिटली चार्ज्ड आयन्स. ठीक आहे ना? दॅट इज cations अँड anions. समजते ना? कॅटायन्स म्हणलं की पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि अनायन म्हणलं की काय, एस निगेटिव्हली चार्ज असतो. हे दोन्ही काय आहेत, अपोजिटली चार्ज्ड आयन्स आहेत. येते लक्षात? फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतो त्याच्यामध्ये? फोर्स ऑफ अट्रॅक्शन, करेक्ट. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा कुलोम्बिक फोर्स म्हणतो त्याला आपण. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किंवा फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. Electrostatic forces of attractions, correct na? See here, generally okay, these are some ions, suppose correct ना? ओके, जनरली हे काय असतात, कॅटायन आणि anion म्हणलं की ओके साईज थोडीशी डिफरंट असते. लक्षात ठेवा, काय असते साईज डिफरंट. ठीक आहे, बघूया आपण साईज. ठीक आहे, एक बिगर ड्रॉ करतो मी, एक थोडासा स्मॉलर ड्रॉ करतो, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल कॅटायन कुठला असतो, anion कुठला असतो. ठीक आहे ना?
correct. This is negative, this one is positive, negative, positive. Okay, positive, negative, positive, negative. येते लक्षात. हे काय झाले, अपोजिटली चार्ज्ड आयन्स झाले. ठीक आहे. मी थोडंसं आवे ठेवले, तसं त्याच्यामध्ये इंटरॅक्शन खूप असतं, जवळजवळ असते तसे मॉलिक्युल्स. हे लाईक दिस. समजून घ्यायचं तिथं की बाबा जवळ आहेत ते, समजतंय ना, असे जवळ आहेत समजून घ्यायचं. आपण लिहित्या वेळेस आता आवेच लिहिणार आहे, पुढे तुम्हाला लक्षात येईल. हे असे असतात मॉलिक्युल्स. समजलं हे. ठीक आहे. दिस टाइप ऑफ सॉलिड इज कॉल्ड एज अ आयोनिक सॉलिड. विच सॉलिड? आयोनिक सॉलिड. आयोनिक का म्हणायचं, कारण त्याच्यामध्ये आयन्स आहेत. ठीक आहे. एक्झाम्पल काय सांगू शकता? फॉर एक्झाम्पल NaCl सांगू शकताय, KCl सांगू शकताय. नंबर ऑफ आयोनिक सॉलिड्स आपण पाहिलेले आहेत आयोनिक बॉन्डमध्ये. ठीक आहे. KNO3 सांगू शकताय, आयोनिक सॉलिड आहे. ठीक आहे. LiF सांगू शकताय, बरोबर आहे का? Na2SO4 सांगू शकताय. सगळे आयोनिक आहेत सॉलिड्स हे, एक्सेट्रा म्हणतो मी. किती लिहू शकता? असे नंबर ऑफ आयोनिक सॉलिड्स लिहू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये काय असणार आहे, कॅटायन आणि ॲनायन असणार आहे प्रेझेंट. कॅटायन ॲनायन, कॅटायन ॲनायन प्रेझेंट असतं. ZnS कॅटायन आणि ॲनायन प्रेझेंट आहे. समजते ना? कॅल्शियम ऑक्साईड कॅटायन आणि ॲनायन प्रेझेंट आहे. क्लिअर? ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. खूप महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयोनिक सॉलिड्स, हेडिंग द्या. त्याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ओके, दे आर व्हेरी हार्ड अँड ब्रिटल. व्हेरी हार्ड अँड ब्रिटल. ठीक आहे. हार्ड आहेत. ब्रिटल म्हणजे काय, डायरेक्ट ब्रेक होतात इन्स्टेड ऑफ कट. बेंड होत नाही, ते ब्रेक होतात. तुम्हाला नोन आहे की बाबा ओके आयोनिक सॉलिड जे आहेत, जसं की NaCl आहे. ठीक आहे. त्याच्यावरती हॅमरिंग जर केलं आपण, हा ब्लॉक आहे NaClचा सपोज, आणि त्याच्यावरती काय केलं आपण, हॅमरिंग केलं. ठीक आहे ना. ओके, हॅमरिंग केलं की काय होतो, हा डायरेक्टली ब्रेक होतो, कट होतो. ठीक आहे. त्याचं शीटमध्ये वगैरे कन्व्हर्जन होतं का, नाही होत. अंडरस्टूड? त्याला ब्रिटल म्हणायचं. दे आर व्हेरी हार्ड अँड व्हॉट, ब्रिटल. मग आता जर हार्ड असतील ओके, तर डेफिनेटली त्याच्यामध्ये स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स आहेत, नोन आहे आपल्याला. म्हणजे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कसं असणार, हायर. मग ते जनरली आपण सॉलिडसाठी काय घेतो, मेल्टिंग पॉईंट. ज्यावेळेस तो मेल्ट झाला, इव्हॅपरेट करायचं असेल किंवा काय, येस, त्या लिक्विडला ज्यावेळेस आपण हाय टेम्परेचर देतो त्यावेळेस तो बॉईल होतो. करेक्ट ना? दे हॅव व्हेरी हाय मेल्टिंग पॉईंट, व्हेरी हाय मेल्टिंग पॉईंट ॲज कम्पेअर टू ओके अबो सॉलिड, दॅट इज मॉलिक्युलर सॉलिड. मॉलिक्युलर सॉलिडपेक्षा पण हाय मेल्टिंग पॉईंट असतो त्याचा. का? स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स आहेत. करेक्ट. खूप महत्त्वाचा पॉईंट आणखीन, जो की आपण केमिकल बॉन्डिंगमध्ये स्टडी केलेला आहे, दॅट इज दे आर ठीक आहे, पुअर कंडक्टर म्हणू शकता. येस, डेफिनेटली पुअर कंडक्टर्स किंवा बॅड कंडक्टर म्हणलं तरी चालेल. पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी in solid state. In solid state, very important point. But good conductors in molten state or in aqueous solution. ठीक आहे ना. ओके, मोल्टन स्टेटमध्ये ओके काय राहतात, फ्री आयन्स राहतात. समजते? ठीक आहे. ॲक्वेस स्टेटमध्ये फ्री आयन्स असतात, आणि फ्री आयन्स असल्यामुळं ओके ते काय असतात, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. करेक्ट. सॉलिड स्टेटमध्ये फ्री आयन अब्सेंट असतात. इन सॉलिड स्टेट नो फ्री आयन्स, but in molten state
or aqueous state किंवा aqueous solution म्हणा. Free ions, there are free ions. म्हणजे इथं फ्री आयन्स असतात, ओके, दे आर गुड कंडक्टर्स. आलं लक्षात? हे खूप महत्त्वाचा पॉईंट होता हा. क्लिअर आहे? नेक्स्ट पॉईंट बघा. दे हॅव हाय एन्थॅल्पीज ऑफ वेपरायझेशन. नोन आहे तुम्हाला हे. दे हॅव हाय एन्थॅल्पीज ऑफ वेपरायझेशन. ठीक आहे ना? ओके. हाय एन्थॅल्पीज ऑफ वेपरायझेशन म्हणजेच काय की बाबा हा एखादी आयोनिक सॉलिड असेल, ओके, इट रिक्वायर्स मोर, ओके, टेम्परेचर टू, ओके, एस मेल्ट करण्यासाठी. ठीक आहे ना? सॉलिड आहे लिक्विडमध्ये घेऊन जाण्यासाठी. एन्थॅल्पी ऑफ फ्युजन म्हणतो त्याला आपण. समजलं ना? एन्थॅल्पीज ऑफ वेपरायझेशन, फ्युजन होतं मग त्याच्यानंतर काय होतं, व्हेपर स्टेटमध्ये जातो तो, म्हणून त्याला हाय एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन म्हणले. हाय एन्थॅल्पी ऑफ फ्युजन सुद्धा म्हणू शकता तुम्ही, कारण 2 स्टेप्स असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे ना? ओके. नेक्स्ट वन, आयोनिक सॉलिड्स मीन्स दे आर सॉल्युबल, ओके, इन वॉटर. आता जसं की NaCl आहे फॉर एक्झाम्पल. काय NaCl, ठीक आहे, कसं आहे, सॉल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये सॉल्युबल आहे NaCl. लक्षात येते हे? ठीक आहे. आता वॉटर कसं आहे, पोलर सॉल्व्हंट आहे. पोलर सॉल्व्हंटमध्ये ते जनरली डिझॉल्व, अदर पोलर सॉल्व्हंटमध्ये सुद्धा ते डिझॉल्व. ठीक आहे. बट इनसॉल्युबल इन नॉन पोलर. वॉटर कसं आहे, पोलर आहे, बट इनसॉल्युबल इन नॉन पोलर सॉल्व्हंट्स. येते लक्षात? वॉटर काय आहे, एक प्रकारचं सॉल्व्हंटच आहे. विच पोलर सॉल्व्हंट. लक्षात आलं? ठीक आहे. नॉन पोलर सॉल्व्हंटमध्ये कोण कोण येऊ शकतात? बेन्झिन येऊ शकतो, बरोबर आहे का? बेन्झिन नॉन पोलर आहे. ठीक आहे. कार्बन टेट्राक्लोराइड CCl4 नॉन पोलर आहे. समजतं हे? ठीक आहे. कार्बन डायसल्फाइड CS2 नॉन पोलर आहे, एक्सेट्रा. ह्या सॉल्व्हंट्समध्ये ते कशा आहेत, इनसॉल्युबल आहेत. येतं लक्षात? दीज वेर सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड स्टेट, आयनिक सॉलिड्स. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय आहेत, अपोजिटली चार्ज्ड आयन्स आहेत, कॅटायन्स अँड ॲनायन्स. ठीक आहे ना? अरेंजमेंट बघा कशी आहे. ठीक आहे. थोडेसे अवे दाखवले, क्लोज दाखवा तुम्ही अरेंजमेंट लाईक दिस. कंटिन्यू करू शकता तुम्ही याला तर. ठीक आहे ना? ओके. एक्झाम्पल्स NaCl, KCl, KNO3 असे नंबर ऑफ असू शकतात. नेक्स्ट, कॅरेक्टरिस्टिक्स. दे आर व्हेरी हार्ड अँड ब्रिटल, व्हेरी हाय मेल्टिंग पॉईंट. दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन सॉलिड स्टेट बट गुड कंडक्टर्स इन मोल्टन स्टेट और इन ॲक्वेस स्टेट. कशामुळे? ड्यू टू अब्सेन्स ऑफ फ्री आयन. आणि मोल्टन स्टेटमध्ये गुड कंडक्टर्स काय, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फ्री आयन्स. करेक्ट. दे हॅव हाय एन्थॅल्पीज ऑफ वेपरायझेशन. फ्युजनची एन्थॅल्पी हायर आहे, मेल्टिंग पॉईंट थोडक्यात कसं आहे, हायर आहे त्याचा. दे आर सॉल्युबल इन वॉटर, म्हणजेच काय, पोलर सॉल्व्हंटमध्ये सॉल्युबल आहेत ते, बट इनसॉल्युबल इन नॉन पोलर सॉल्व्हंट्स. आलं लक्षात हे? नाव द नेक्स्ट सॉलिड इज मेटॅलिक सॉलिड. टेक डाऊन नेक्स्ट सॉलिड, दॅट इज मेटॅलिक सॉलिड्स. थर्ड, म्हणजे जनरली मेटल्स. थोडक्यात मेटॅलिक सॉलिड्स. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स काय असतात मेटॅलिक सॉलिड्समध्ये, हे महत्त्वाचं आहे. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर, ठीक आहे, यस, मेटल आयन्स that is cations and sea of electrons. sea of electrons म्हणजे खूप इलेक्ट्रॉन्स. समजतंय का? ठीक आहे ना? ओके. सी चा अर्थ होतो खूप, व्हेरी हाय.
कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स काय झाले मग, एकतर आयन्स, कुठले मेटल आयन्स, दॅट इज कॅटायन्स, आणि काय इलेक्ट्रॉन्स, हे काय आहेत कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत. लाईक दिस, सपोज this is the metallic solid in which the constituent is atoms are metal ions किंवा constituent particles म्हणा. like this. ठीक आहे, हे सगळे काय आहेत मेटल आयन्स, पॉझिटिव्हली चार्ज्ड. मेटल्स इलेक्ट्रॉन डोनेट करतात आणि काय पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म करतात. आलं का लक्षात? and they are dipped into a sea of electrons. number of electrons असतील त्याच्यामध्ये असे. समजलं ना? sea of electron म्हणजे खूप सारे इलेक्ट्रॉन्स. like this. This is called as metallic solid. metallic solid. करेक्ट. फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतो मेटॅलिक सॉलिड्स मध्ये? व्हॉट इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन? फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ठीक आहे, मेटॅलिक बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड. आलं लक्षात? मेटॅलिक बॉन्ड काय असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इट इज an electrostatic force of attraction which holds cations, ठीक है ना? ओके, which holds cations together by sea of electrons. ठीक आहे. इट इज द फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, असं पण म्हणू शकता तुम्ही इन्स्टेड ऑफ दिस स्टेटमेंट. पुढे घेतो हे स्टेटमेंट मी. येस, इट इज अन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन, म्हणू शकताय ना? ठीक आहे. येस, कॅटायन्स अँड सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. हे कॅटायन्स कुठले असतात? मेटल कॅटायन्स. अँड सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे ना? ओके, विच होल्ड्स, किंवा कशाला आता विच होल्ड वगैरे म्हणायची गरज आहे, एवढंच लक्षात ठेवा. करेक्ट. इट इज अन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मेटल कॅटायन्स अँड सी ऑफ इलेक्ट्रॉन. दॅट्स इनफ. दॅट इज द मेटॅलिक बॉन्ड. लक्षात येते? ठीक आहे. नेक्स्ट, कॅरेक्टरिस्टिक्स. व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट अगेन. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेटॅलिक बॉन्ड. मेटॅलिक सॉलिड, सॉरी, काय कॅरेक्टरिस्टिक असू शकतात मेटॅलिक सॉलिडचे? त्याच्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे मेटॅलिक सॉलिड्स नोन आहे तुम्हाला, मेटल्स थोडक्यात. त्याच्या प्रॉपर्टीज म्हणजे मेटॅलिक सॉलिडच्या प्रॉपर्टीज. ठीक आहे. दे मे बी हार्ड, ठीक आहे, ॲज वेल ॲज सॉफ्ट. आहेत काय मेटल्स हार्ड पण आहेत आणि सॉफ्ट पण आहेत. दे मे बी हार्ड और, किंवा और म्हणण्यापेक्षा हार्ड ॲज वेल ॲज सॉफ्ट. ठीक आहे. येस, सी दे मे बी हार्ड ॲज वेल ॲज सॉफ्ट. ओके, तर बरेच असे मेटल्स आहेत जे हार्ड असतात. करेक्ट. आणि काय मेटल सॉफ्ट पण असतात, जसं की गोल्ड आहे. गोल्डवरती हॅमरिंग करा. ओके, एकदम सॉफ्ट आहे. त्याचे ऑर्नामेंट्स बनवू शकतो का आपण सॉफ्ट? ओके, गोल्डचे नाही, त्याला अलॉयमध्ये कन्वर्ट करावं लागतं. करेक्ट. पोटॅशियम सॉफ्ट आहे. सोडियम सॉफ्ट आहे. नाईफनं कट करतो आपण सोडियमला, बरोबर ना? ओके, मग काय मेटल्स हार्ड आहेत, काय मेटल्स सॉफ्ट सुद्धा आहेत. आलं लक्षात हे? ठीक आहे. मेल्टिंग पॉइंट. दे हॅव व्हेरी हाय मेल्टिंग पॉइंट. ठीक आहे. स्ट्रॉंग बॉन्ड असल्यामुळं काय मेल्टिंग पॉइंट काय असतो मेटल्सचा हायर असतो.
लक्षात येते? ठीक आहे. येस. नेक्स्ट पॉईंट काय सांगू शकताय? दे आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, व्हेरी हाय हा वर्ड काढून टाका. व्हेरी हा वर्ड काढून टाका. मॉडरेटली हाय म्हणूया त्याला, कारण आयोनिक सॉलिडचा व्हेरी हाय असतो ना, वरती लिहिलंय आपण. ठीक आहे. दे हॅव मॉडरेटली हाय मेल्टिंग पॉईंट. आता जसं की गॅलियम आहे किंवा मर्क्युरी आहे, मर्क्युरीचा बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट खूप कमी आहे. समजलं ना? तो रूम टेम्परेचरला सुद्धा मेल्टमध्ये राहतो, म्हणजेच काय, लिक्विड स्टेटमध्ये राहतो. आलं लक्षात? त्याच्यामुळे मॉडरेटली हाय मेल्टिंग पॉईंट म्हणूया त्याला आपण. ओके. येस. नेक्स्ट वन, दे आर गुड कंडक्टर्स. दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे ना? ओके. हीट अँड इलेक्ट्रिसिटी कशामुळं? ठीक आहे, ड्यू टू फ्री इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स कसे आहेत? फ्री आहेत, मुवेबल इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणून ते कसे आहेत? गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. अंडरस्टूड? दे आर मॅलेबल, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. किंवा असं म्हणूया अगोदर, दे हॅव मेटॅलिक क्लस्टर. मेटॅलिक, बघा हे सगळे मेटलचेच काय आहेत? पॉईंट्स आहेत. दे हॅव मेटॅलिक लस्टर. ठीक आहे. अँड कलर इन सर्टेन केसेस. ऑल्सो. काही केसेसमध्ये कलर पण आहेत ते. ओके. आणि लस्टर कसं आहे? सॉरी, तिथं काय आहे? शाईन आहे. समजलं ना? ओके. मेटॅलिक लस्टर आहे. करेक्ट. दे आर मॅलिएबल. कशा आहेत ते? मॅलिएबल आहेत. नोन आहे तुम्हाला. मॅलिएबल मीन्स दे कॅन बी ड्रॉन इन टू दी शीट्स. मॅलिएबल असतात, डक्टाईल असतात. लक्षात येते? ठीक आहे. असं लिहूया, दे आर मॅलिएबल and ductile. Malleable means drawn into sheets, ductile means drawn into wire. हे known आहे तुम्हाला already. Next, they have moderate enthalpy. आता लक्षात ठेवा, मेटॅलिक सॉलिड्स साठी ओके आणि आयोनिक सॉलिड्स साठी, ह्या दोन्हीसाठी खूप केअरफुली तुम्हाला हे स्टेटमेंट्स रीड करावे लागतील. ओके. आयोनिक सॉलिडमध्ये व्हेरी हाय मेल्टिंग पॉईंट म्हणले आपण तिथं. ठीक आहे ना? ओके. आयोनिक सॉलिडसाठी काय? व्हेरी हाय मेल्टिंग पॉईंट. दे हॅव हाय एन्थॅल्पीज ऑफ वेपरायझेशन म्हटलं. मेल्टिंग पॉईंट कुठं आहे? व्हेरी हाय मेल्टिंग पॉईंट. लक्षात, इथं मॉडरेट नाही आहे. ओके. मुद्दाम इथं मी मॉडरेट लिहितो, कारण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, कारण आयोनिकपेक्षा इथं मेल्टिंग पॉईंट वगैरे कमी असतात. ठीक आहे ना? तिथं स्ट्रॉंग बॉन्ड आहे. दे हॅव मॉडरेट एन्थॅल्पीज ऑफ वेपरायझेशन. फ्युजन म्हणू शकता तुम्ही, सॉलिड आहेत ना ऑलरेडी. दे हॅव मॉडरेट एन्थॅल्पीज ऑफ फ्युजन. मी सांगितल्याप्रमाणे. ठीक आहे ना? फ्यूज होतात, त्याच्यानंतर मग इव्हॅपरेट होतात. मग अगोदर फ्युजनसाठी घ्यावं लागेल आपल्याला. तिथं सुद्धा तसंच करायचं. ठीक आहे ना? ओके. इथं सुद्धा काय घ्यायचं? अगोदर फ्युजनच घ्यायचं. वेपरायझेशन दिले ना इथं तुम्हाला. ठीक आहे. अगोदर काय? फ्युजन, एन्थॅल्पीज ऑफ फ्युजन, अँड देन वेपरायझेशन. अंडरस्टूड? ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय? एन्थॅल्पी हायर लागते का? स्ट्रॉंग बॉन्ड आहे तिथं. समजलं बाळांनो हे? ओके. खूप 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 महत्त्वाचे पॉईंट्स आपण मेन्शन केलेलं आहे. येस. टोटल किती? 3 टाईप स्टडी केलं आज आपण. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट मॉलिक्युलर सॉलिड्स, त्याच्यामध्ये 3 टाईपचे सॉलिड स्टडी केलं. एक नॉन पोलार, दुसरा पोलार, आणि तिसरा काय? हायड्रोजन बॉन्डेड. करेक्ट. विथ देअर कॅरेक्टरिस्टिक्स ऑल्सो. आयोनिक सॉलिडमध्ये ओके, कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कॅरेक्टरिस्टिक्स, खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत हे. मेटॅलिक सॉलिडमध्ये सेम काय केलं आपण? सिक्वेन्स फॉलो केला. ठीक आहे ना? ओके. त्याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स, करेक्ट, त्याच्यानंतर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, ओके, कॅरेक्टरिस्टिक्स, दॅट इज दी सेम सिक्वेन्स. आणि सगळा बाळांनो हा थेरॉटिकल कंटेंट आहे, आणि थेरॉटिकल कंटेंट असल्यामुळं तुम्हाला खूप केअरफुली आणि प्रॅक्टिस करावं लागेल.
ओके, सारखं सारखं त्याला वाचत राहावं लागेल, तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवा. ओके, ठीक आहे. आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.